मी आता चालले मी लाटायचं नमस्कार मैत्रिणींनो, काय करणार, बाल हट्ट कधी नाकारता येत नाही. राया आणि राजूला शाळा सोडून घरी आल्यावर जिजा हट्ट करायला लागली की मला ना कणिकच मळून देतो. तर आणि तिने बाकीची पण तयारी करून घेतली आहे. इथं बघा तुम्ही पाहू शकता, पोळपाट लाटणं सुद्धा तिने आणून ठेवला आणि तिचं चाललं होतं आपलं साडी घालायचं. मग मी काय तिला दिली कणिक मळून, थोडीशी गोळा वगैरे करून मळून दिला आणि तिला म्हटलं तू आता खेळ, मी नाश्ता करते. कारण तिने नाश्ता केला होता, इडली सांबार खाल्लं होतं, पण तिला खालीच बसता येत नव्हतं. आणि मी तिला म्हणलं तू असं वरती कर आणि खाली बसतं. ती माझ्यावर वैतागली बघा कशी. मी तिला खेळायला सोडलं, मस्तपैकी छानशी पप्पी दिली तिने पण मला दिली. आणि नंतर मी इथं आले नाश्ता करायला घ्यायला. तर इडल्या बनवल्या होत्या आणि मला ना चहासोबत इडली खायची होती, जी की मला खूप आवडते. आमच्या इकडं ना कोकणात सांबर वगैरे आम्हाला काय माहीतच नव्हतं. आम्ही ना अशा इडल्या चहाबरोबरच खायच्या, ज्या की मला खूप आवडतात, मस्त लागतात. आणि त्यानंतर मी ते इडली चहा घेतली आणि आली इथे. तर जिजाला पण चहा पाहिजे होता, ती मला म्हणत होती की मला ना चहा दे. तर मी तिला म्हटलं तू तर म्हणली ना मला चहा नको आहे म्हणून, पण ती लागली हे करायला मला पाहिजेच. आणि जेव्हा मी ती चहात बुडवून इडलीचा एक घास खाल्ला ना, तेव्हा मला माझे मागचे म्हणजे लग्नाआधीचे दिवस कोकणातले आठवले. ते सकाळी सकाळी चुलीच्या पुढ्यात बसून चहा, गरम गरम चहा आणि गरम गरम इडल्या डुबवून खायच्या. आणि इडली खाताना इडलीचा जो चहात पडलेला एक घास, टपकन पडलेला घास, हा हा स्वर्ग सुखद. तुम्हाला हे खरंच थोडंसं वियर्ड वाटेल, पण खरंच एकदा ट्राय करून बघा. असं ना चहा पिणं ना खरंच खूप छान लागतं इडली बरोबर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. चला बाय.